मित्रांनो, मराठी बिझनेस स्कूलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की 10 बाय 10च्या रूममधून आपल्या घरामधून आपण कसा मोठा व्यवसाय उभा करू शकतो आणि कशा पद्धतीने आपला ग्लोबल ब्रँड तयार करू शकतो। तर त्यामुळे आपण निश्चितच या व्हिडिओपर्यंत शेवटपर्यंत जुळून राहा। पण आजचा जो आपला प्रोडक्ट आहे ते म्हणजे लड्डू। तर लड्डू बनवून आपल्याला लड्डू पासून मोठा ब्रँड बनवायचा आहे। तर तुम्हाला वाटत असेल की लड्डूचं नाव घेतल्याबरोबर कसं काय ब्रँड बनणार आहे, तर निश्चित तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा। तुम्हाला जर सॅटिस्फॅक्शन भेटलं, तुम्हाला जर वाटलं की आपण खरोखर करू शकतो, तर कमेंट करा। तर लड्डू पासून आपण जर विचार केला तर लड्डू जे आहे घराघरात बनणारा प्रोडक्ट आहे। वेगवेगळे लड्डू आहे। आपल्या आईने आपण पाहत आहे की लहानपणापासून हे लड्डू बनवलेले आहे। बेसनाचे लड्डू, रव्याचे लड्डू, आपण जे उडदाचे लड्डू, ड्रायफ्रुट्स लड्डू, वेगवेगळ्या प्रकारचे लड्डू आपल्या घरामध्ये बनत असतात। आणि त्याच्यामधलाच जो परफेक्ट, जो लहानपणापासून जो तुम्हाला जो आवडतो तो लड्डू आपल्याला घ्यायचा आहे आणि ज्याची एकदम बेस्ट क्वालिटी आपण देऊ शकतो। किंवा आपल्या आईने आतापर्यंत जे बेस्ट लाडू बनवलेले आहे ते लाडू आपल्याला बनवायचे आहे। त्याच्यामध्ये थोडंसं आणखी काय आपल्याला विशेष असं बनवता येते, तर तो लड्डू आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। याच्यामध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट लागणार नाही आहे। 2 किलो 5 किलो लड्डू पासून सुद्धा आपण तयार करू शकतो। त्यानंतर याच्यामध्ये पहिला मुद्दा जो हा आहे की आपल्याला बेस्ट अशा क्वालिटीचे लड्डू बनवून घ्यायचे आहे। त्यानंतरचा मुद्दा आपल्याला येतो की विकायचं कसं आणि कुठे विकायचं। तर त्याच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे। तर सिंपल आपल्याला एक काम करायचं आहे सुरुवातीच्या स्टेजमध्ये, नंतर सांगतो मी कशा पद्धतीने आपल्याला समोर जायचं आहे। तर आपल्याला सिंपल जे आपले बॉक्स आहे, तर जे आपण अर्धा किलो 1 किलो 250 ग्रामचे जे बॉक्स मार्केटमध्ये उपलब्ध आहे, साधे खाकी कलरचे जरी असले तरी काही प्रॉब्लेम नाही। तर आपल्याला हे बॉक्स घ्यायचे आहे। हार्डली 3 रुपयापर्यंत आपल्याला हे बॉक्स मिळून जातात। त्यानंतर आपल्याला त्याच्यावर बेस्ट असं स्टिकर लावायचं आहे। तर स्टिकरमध्ये जो आपला ब्रँड नेम जे आपण ठेवलं तर त्याचा आपल्याला लोगो बनवून घ्यायचा आहे। तर लोगो कशा पद्धतीने बनवू शकतो, तर आपल्याला सिंपल 2 वे मध्ये आपण लोगो बनवू शकतो। की एक जर आपण गुगलला जर केलं फ्री AI लोगो मेकर आपण जर टाईप केलं तर वेगवेगळ्या पद्धतीचे तिथं आपल्याला वेगवेगळ्या साइट्स उपलब्ध होतात। त्याच्यामध्ये आपलं ब्रँड नेम टाकल्यानंतर ऑटोमॅटिक आपला लोगो बनवून तयार होते। लोगोसाठी आपल्याला कुठेही खर्च करायचा नाही आहे, कुठेही जाऊन आपल्याला त्याच्यावर वेगळी एनर्जी टाकायचं काम नाही आहे। घरच्या घरी आपला लोगो तयार होते। आपल्याला सिंपल स्टिकर बनवून घ्यायचे आहे आणि आपल्या बॉक्सवर आपल्याला लावून द्यायचे आहे। व आपल्याला 5 किलो पासून सुरुवात करायची आहे। तर पण त्याच्यानंतरचा तिसरा पॉइंट जो येते की त्याच्यासोबतच आपल्याला FSSAIचं लायसन, फूड लायसन काढायचं आहे। फूड लायसन काढण्यासाठी कुठेही जास्त मोठी अशी प्रोसिजर नाही आहे। अत्यंत कमी पैशामध्ये फूड लायसन तुमचं बनवून तयार होते आणि कितीतरी जे ब्रोकर त्या ठिकाणी बसलेले आहेत, अगदी कमी एफर्टमध्ये आपल्यापर्यंत फूड लायसन पोहोचून जाते। फूड लायसन आपल्याला काढून घ्यायचं आहे। त्यानंतरची चौथी पद्धत आहे की आपल्याला हे जे आहे Amazon आणि फ्लिपकार्टला आपलं प्रोडक्ट रजिस्टर करायचं आहे। मी हे म्हणत नाही की रजिस्टर केल्या आपले प्रोडक्ट विकल्या जाणार आहे, पण आपल्याला ते आहे ना Amazon आणि फ्लिपकार्टवर आपलं प्रोडक्ट रजिस्टर करायचं आहे। Amazon सेलर ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता आणि ॲपच्या माध्यमातून सहज तुमचं प्रोडक्ट हे रजिस्टर करू शकता। त्याच्यासाठी कुठलेही जास्त असं रॉकेट सायन्स नाही आहे। यूट्यूबमध्ये सुद्धा हजारो असे व्हिडिओ पडलेले आहे की कशा पद्धतीने आपण Amazonवर हे आपलं प्रोडक्ट रजिस्टर करू शकतो। तर आपलं प्रोडक्ट रजिस्टर झाल्यानंतर आपल्याला प्रश्न पडला असेल की याच्यावर सेल कसा येणार आहे। तर निश्चितच सुरुवातीच्या काळामध्ये जोपर्यंत आपला जो प्रोडक्ट रँक होत नाही तोपर्यंत आपल्याला हे डायरेक्टली जो बिझनेस Amazonवरून येणार नाही आहे। पण त्याच्यासाठी आपण एक गोष्ट करू शकतो की ते म्हणजे आपल्याला एक काम करायचं आहे की आपल्या एरियातील जे काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत किंवा जे काही रील स्टार आहेत, तर ज्यांचे फक्त 20, 22, 25 हजार फॉलोअर्स आहे, असेच आपल्याला छोटे छोटे रील स्टार पकडायचे आहे जेणेकरून ते आपला 1000 रुपयात काम करून देतील। तर असे कितीतरी मार्केटमध्ये उपलब्ध आहेत की ज्यांचे फॉलोअर्स जास्त नाही आहे, 20-25 हजार फॉलोअर आहे, पण अशा लोकांना आपल्याला जुळायचं आहे आणि त्यांच्याकडून आपल्याला आपलं प्रोडक्ट हे मार्केटिंग त्यांच्याकडून करून घ्यायचं आहे। आणि कशा पद्धतीनं की त्यांना आपण म्हणू शकतो की सर तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये एक थोडंसं आमचं रील्स बनवा आणि त्याच्यामध्ये कमेंटमध्ये आमचं जे Amazon आणि फ्लिपकार्टची जी लिंक आहे ती लिंक तुम्ही तिथे पोस्ट करा। म्हणजे सहज जरी म्हटलं तर 10 ते 15 हजार लोकांपर्यंत ती रील्स ही जाते आणि त्या रील्सच्या माध्यमातून आपल्याला 500 जरी कस्टमर मिळाले तरी आपल्यासाठी खूप मोठी असं हे फायद्याची गोष्ट होणार आहे। आणि 500 कस्टमर हे तुम्हाला नक्कीच मिळणार आहे, कारण की 10-15 हजार लोकांमधून एक
तेवढे लोक जे आहे ते ट्रायलसाठी तरी तुमच्या लिंकवर जाऊन तुमचं प्रोडक्ट परचेस करणार आहे आणि आपल्याला आपलं प्रोडक्ट जे आहे Amazonवर रँक करायचं आहे. आणि कशा पद्धतीने म्हणजे जेवढे जास्त बायर्स असतील तेवढं ते प्रोडक्ट रँक होते आणि अशा पद्धतीने आपल्याला 500 जरी मिळाले तरी 200-250 किलोची आपल्याला ऑर्डर हे मिळून जाते आणि 250 किलो आपण सप्लाय केल्यानंतर त्यानंतर आपल्याकडे खरी जे पैसा येणार आहे, वेल्थ येणार आहे. त्यानंतर आपल्याला त्या प्रोडक्टवर काम करायचं आहे, त्याच्या पॅकेजिंगवर काम करायचं आहे. कारण की मोठे मोठे जे ब्रँड आहे ते फक्त पॅकेजिंगमुळे बनलेले आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला क्वालिटी आणि पॅकेजिंग या दोन्ही गोष्टीवर भर द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला सुरुवातीचे काही दिवस हे काम करायचं आहे. वेगवेगळ्या इन्फ्लुएन्सर कडून आपल्याला आपलं प्रोडक्ट सेल करून घ्यायचं आहे. त्यानंतर निश्चितच जेव्हा आपण Amazonवर आपलं प्रोडक्ट जेव्हा रँक होईल तर त्यावेळेस आपण खऱ्या अर्थानं पाहू शकतो की तिथं जे आहे कुणी सुद्धा बाय करायच्या आधी तुम्ही सुद्धा की आपण आधी त्यांचे रिव्ह्यू पाहतो, आधी त्याचं आपण रेटिंग पाहतो, त्याच्यानंतरच ते Amazonवर सुद्धा प्रोडक्ट रँक होते आणि आपण सुद्धा लगेच बाय करतो. त्यावेळेस आपण जास्त विचार करत नाही, कारण की आपण विचार करतो की एवढ्या लोकांनी खरेदी केलेला आहे, निश्चितच हे प्रोडक्ट चांगलं असेल. तर अशा पद्धतीने आपण सुंदर असा बिझनेस घरच्या घरी लड्डू तयार करून हा बनवू शकतो आणि निश्चितच हा जो व्यवसाय आहे तो 100% हा सक्सेसफुल होणार आहे आणि तो तुमच्यावर डिपेंड आहे कशा पद्धतीने आपण सगळ्या गोष्टी हँडल करतो. पण माझं काम आहे तुमच्यापर्यंत चांगल्या आयडिया घेऊन येणं. ही आयडिया तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण की रोज भन्नाट अशा बिझनेस आयडिया तुमच्यापर्यंत या चॅनलच्या माध्यमातून येत आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.